नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। फेब्रुवारी महिना आणि त्यात 14 तारीख म्हटल्यावर काय, व्हॅलेंटाईन्स डे। या दिवशी सगळे मोठी म्हणा किंवा लहान मुलं म्हणा एकदम उत्साही असतात। एकमेकांसाठी काही ना काहीतरी करायचं किंवा काही वस्तू घ्यायचं ही अशी धडपड चालू असते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक सरबत, खस सरबत, आणि त्याच्यापासून मी एक तुम्हाला दाखवणार आहे मॉकटेल ग्रीन स्प्रिंग। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। त्यासाठी लागणारे साहित्य, साखर घेतली साधारण आपण पाव किलो, त्याच्या अर्ध पाणी घेणार आहोत, लिंबाचा रस आहे 1 टीस्पून आणि 1 टेबलस्पून आपण घेतले इमल्शन, खस इमल्शन, अर्धा ग्लास आपण इकडे कोल्ड ड्रिंक घेतलेले आहे। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण गॅस चालू करूया आणि आपण इथे पाणी घेतले, म्हणजे जेवढी साखर आहे त्याच्या आपण अर्ध पाणी घेतले। साखर घ्यायची आहे पाव किलो आणि पूर्णपणे वितळून द्यायची आहे, एक उकळी येऊन द्यायचं आहे। साखर आणि पाणी वितळलेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आता इथे बघा, साखर आणि पाणी जेव्हा वितळलं तेव्हा एक असा ट्रान्सपरंटपणा येतो, कारण साखर आणि पाणी पूर्ण वितळून, कारण त्याच्या आपण जेवढी साखर आहे त्याच्या अर्ध पाणी घातले, त्यामुळे त्याला थोडासा घट्टपणा येतच। हे झाल्यावरती हे पूर्ण थंड झाल्यावर इकडे एक महत्त्वाची टिप की तुम्हाला इसेन्स, कलर काही घालायचं असेल तर हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मगच त्याच्यात इसेन्स आणि कलर घालायचं। तर आपण आता एक 5 मिनिटं वाट बघूया की हे थंड होऊ द्या। तर आपण हे गॅसवरून खाली उतरवून ठेवूया आणि हे आपण थंड होऊन द्यायचे। थंड झाल्यावर मग आपण ह्याच्यामध्ये इसेन्स घालणार आहोत। आता हे साखर आणि पाणी आपण उकळवलं होतं ते थंड झालेलं आहे, त्यात आता आपण इमल्शन टाकूया। इमल्शन म्हणजे कलर आणि इसेन्स जे एका बॉटलमध्ये असतात त्याला इमल्शन म्हणतात। आपण हे साधारण 1 टेबलस्पून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता आपलं हे कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे खसचं। आता आपण ह्याच्यापासून एक ग्रीन स्प्रिंग म्हणून मॉकटेल तयार करणार आहोत। त्यासाठी आपण एक ग्लास घेऊया, त्याच्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस घालायचा, साधारण 1 चमचा। त्यानंतर त्याच्यात बर्फाचे खडे घालायचे 3 ते 4। त्याच्यानंतर आपण हे जे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे खस सरबत आपण केलेलं आहे सिरप, ते आपण ह्यात घालणार आहोत, साधारण 1 ते 2 टेबलस्पून। तुम्ही स्प्राइट घ्या, लेमन घ्या किंवा सोडा घ्या, हे घालून आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत। आणि थोडंसं मग आपल्याला ते स्टर करायचं आहे आणि मग एक डेकोरेशनसाठी छान अशी एक छत्री घ्यायची आहे, अम्ब्रेला। ग्रीन स्प्रिंग तयार आहे। काय मग व्हॅलेंटाईन्स डे मस्त मजा ना ह्यावेळेला। आणि तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही छान रेसिपीज असतील तर मला जरूर कळवा आणि बघत राहा अर्चनाज रसोई।